नमस्कार, मी संदीप बेसरकर वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। वनी तालुक्यात रेती तस्करांनी उच्छाद मांडला असून रेती तस्कर एवढे मुजोर झाले आहे की ना कायद्याचा धाक, ना महसूल अधिकाऱ्यांचा धाक, ना पोलिसांचा धाक या रेती तस्करांना राहिलेला आहे। त्यामुळे ज्या दिवशी भारताने राज्यघटना स्वीकारली तो दिवस 26 जानेवारीला बेलोरा रेती घाट धारकांनी याच दिवशी रेती घाटात पोकलॅन मशीन टाकून रेती उपसा सुरू केला आहे। त्यामुळे बेलोरा रेती घाट धारक संविधानाचा अपमान तर करत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायद्याचं राज्य यावं म्हणून भारताला संविधान अर्पण केले। मात्र बेलोरा रेती घाट धारक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी पासूनच नदीपात्रात पोकलॅन मशीनद्वारे वाळू उपसा करून कायदा पायदळी तुडवीत आहे। शासनाच्या नियमांना हरताळ फासली जात आहे। शासनाने रेती उपसासाठी ठरवून दिलेल्या अटी व शर्ती धाब्यावर बसवत मोठ्या यंत्रसामुग्रीचा वापर होत असल्याने पर्यावरणाचा समतोल धोक्यात आला आहे। शासनाच्या नियमानुसार रेती उपसा हा ठराविक कालावधीत व मानवी श्रमाच्या सहाय्याने करण्याची परवानगी असताना बेलोरा रेती घाट धारक मात्र पोकलॅन सारख्या अवजड मशीनद्वारे दिवस रात्र रेती काढली जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। त्यामुळे नदीपात्र खोल जात असून पूरस्थिती निर्माण होण्याची व शेतीला आणि गावाला धोका निर्माण होण्याची भीती वर्तवली जात आहे। या बेकायदेशीर रेती उपशामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असून काही ठराविक राजकारणी, महसूल अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांच्या संगनमताने तर हा गोरखधंदा सुरू नाही ना असाही सूर परिसरातून उमटत आहे। कारण महसूल आणि पोलीस प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे। सोबतच घरकुल धारकांना या रेती घाटातून अजूनही रेती वाटप सुरू झाली नाही। रेती घाट उद्घाटनाच्या दिवशी फक्त एकाच घरकुल धारकाला फक्त 1 ट्रॅक्टर रेती देऊन फोटो सेशन करण्यात आले। त्यानंतर मात्र एकाही घरकुल धारकाला अजूनही रेती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही। बेलोरा रेती घाटातून पोकलॅन मशीन सारख्या अवजड वाहनाने नदीपात्र खोदत असल्याने हा गंभीर गुन्हा घाटधारकाला चांगलाच महागात पडू शकतो। घाटधारकावर थेट FIR दाखल होऊ शकतो। पोकलॅन मशीन जप्त होऊ शकते। महाराष्ट्र जमीन महसूल संहितानुसार कारवाई होऊ शकते। आता अधिकाऱ्यांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। बघूया नदीपात्रात सुरू असलेल्या पोकलॅन मशीनचा व्हिडिओ। आपण चित्रीकरणात बघत आहोत तो आहे वर्धा नदीचा बेलोरा रेती घाट। या नदीपात्रातून अवैधरित्या पोकलॅन मशीनच्या सहाय्याने अवैध रेती उपसा सुरू असताना आपल्याला दिसत आहे। हा रेती उपसा नियमबाह्य पद्धतीने असून शासनाच्या विरोधात आणि कायद्याची पायमल्ली करणारा आहे। तरीही महसूल आणि पोलीस प्रशासन या रेतीघाटाकडे लक्ष देऊन कारवाई का करत नाही हे मात्र एक कोडीच आहे।